प्रियकरानं प्रियसीसाठी पेपर फोडला, निम्न कर्मचाऱ्याला हातात धरलं आणि पेपर एकालाच मिळाला. कंसात सूत्र, पहिले सूत्र आहे ना, मरस्तोर मारायला पाहिजे. नेमकं हे सूत्र कोणी आहे ना, हे त्याच्यात जाणार आहे सूत्रावरून आणि याची सत्ता येणार आहे सूत्रावरून. हे नेमके सूत्रामध्ये नेमके कोण आहेत यायचे सूत्र आवडल्याशिवाय राज्याचं सूत्र बरोबर चालणार नाही. पहा, MPSC ड्रग इन्स्पेक्टरचा पेपर फुटला, पोरं आंदोलन करू लागले, रोहित पवार त्याच्यावर बोलू लागले, अभिमन्यू पवारांनी ही बातमी मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचली. शेवटी MPSC म्हणलं पेपर फुटला, पण पेपर एकाच पोरापर्यंत गेला. अरे गधड तोंड्या हो, पेपर एका पोरापर्यंत जाओ का 1000 पोरापर्यंत जाओ, गुन्हाच आहे ना. गुन्हा एकदा करा का 100 वेळा करा. घटना काय सांगते, एकाच गुन्ह्यामुळं दोनदा शिक्षा करता येणार नाही. मग मला सांगा, ह्या पोरांनी आंदोलन केलं तेव्हा MPSC आयोग म्हणले की आम्ही तुमच्यावर मानहानी दाखल करणार. मग आता केल्यावर तुम्ही राजीनामा द्या. MPSC आयोगानं डिक्लेअर केलं पेपर फुटला म्हणून. मग त्याचे जे काही पदस्थ व्यक्ती असतील, प्रशासकीय यंत्रणा असेल, या सर्वांनी राजीनामा द्या, गोरगरिबांच्या लेकरांना न्याय द्या. आणि पेपर घेणं तुमच्या वस्तू होत नसेल आणि हे या पेपर एकाच नातेवाईकाला भेटला, प्रियकरानं प्रियसीसाठी पुढं सेटिंग होणार होती, लग्न भेटणार होतं, त्याच्यानंतर हुंडा भेटणार होता म्हणून त्यानं पेपर फुटला. पण पेपर फोडण्यामध्ये कर्मचारी सहभागी होता. याच्या बुडावर पहिले काय करा, चांगले फटके द्या. त्यानंतर याच्यामध्ये क्लासवाला सामील होता. महाराष्ट्र सरकारला कळकळीची विनंती आहे, प्रत्येक क्लासची योग्य ती चौकशी करा. ते क्लासवाले जर पेपरमध्ये सामील असतील तर त्यांच्या संपत्तीची चौकशी करा. यांच्याकडे जे काही एवढं घबाड कसं काय जमा झालंय त्याची पण चौकशी करा. कारण वर्गामध्ये जाऊन किंवा गोरगरिबाच्या लेकरांना मोटिवेशनल भाषण देऊन गोरगरिबाच्या लेकराचं चित्र बदलणार नाही. काही हरामखोर हे बकासूर यंत्रणा या व्यवस्थेत बसल्यामुळं गोरगरिबांच्या लेकरांच्या आयुष्याला घोडा लावण्याचं काम व्यवस्था करत आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येक ठिकाणी राजकारणी व्यक्ती वाईट नसतो. प्रशासनात बसलेले भिकारचोट बकासूर हे गोरगरिबांचं रक्त शोषण्याचं काम करतात. हे पुन्हाही सिद्ध झालं ह्या ड्रग इन्स्पेक्टरच्या पेपर फुटीमुळं. म्हणून क्लासवाले असतील, तो कोण प्रेम प्रकरणातला राजा आणि मजनू असेल है ना, त्यानंतर हो लैला आणि मजनू असेल, प्रियकरा म्हणून प्रेयसीसाठी फोडला, मरस्तोर मारा दोघाला डबल, पुन्हा जिंदगीत कुठल्या भविष्यातल्या गोष्टीची आठवण येऊ नये. क्लासवाल्यांची योग्य ती चौकशी करा आणि गोरगरिबांच्या लेकरांना पुनश्च पेपर घेऊन अभ्यासाला वेळ देऊन योग्य तो न्याय द्या. आणि तुम्हाला हे होतच नसेल, नीट पेपर नीट तुम्हाला घेता येणं, TETचा पेपर उद्या आहे, आज फुटतो, तलाट्याचा पेपर फुटतो, कळलं का? मग फुटायचं काय राहिलं? आमदार खासदार फुटायलेत. पेपर ही साधी सुधी गोष्ट आहे, फक्त तुम्ही जनतेच्या हातानं फुटणार नाही याची काळजी घ्या. कळलं का? आवळा दाखवून कवळा काढू नका. एकान फोडो का शंभरान फोडो, गलती गलती है, गंगाधरी शक्तिमान है. शेवटी एकच विनंती आहे, पेपर फुटीचा कायदा जसा बोलला तसा लागू करा आणि त्यावर कडक कारवाई करून डबल क्लासवाल्यांना क्लास घेताना आला पाहिजे. पेपर फुटीमध्ये सहभागी झाल्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे. यातून गोरगरिबांच्या लेकरांना त्यांनी केलेल्या अभ्यासाला खऱ्या अर्थानं न्याय मिळेल एवढीच अपेक्षा. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर मंडळी, हे आहेत कांगणे सर. प्रियकराने प्रियसीसाठी पेपर फोडला. पेपर फुटी प्रकरणावर आणि भ्रष्ट व्यवस्थेवर कांगणे सरांनी प्रचंड कडक असा प्रहार केलेला आहे. न्यायाची मागणी देखील केलेली आहे. पेपर एका पोरापर्यंत जाओ की 1000 पोरांपर्यंत जाओ, गुन्हा तो गुन्हाच आहे. एकाच गुन्ह्यामुळे दोनदा शिक्षा करता येत नाही. मग आयोगाने राजीनामा का देऊ नये असा सवाल देखील कांगणे सरांनी या ठिकाणी उपस्थित केला. पेपर फुटीमध्ये सहभागी असलेल्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी पुनश्च परीक्षा घेऊन न्याय देण्यात यावा असं देखील ते म्हणतात. नवीन पेपर फुटी कायदा कडकपणे लागू करण्यात यावा असं कांगणे सरांचं म्हणणं आहे. तर मंडळी, ड्रग इन्स्पेक्टर परीक्षेचा पेपर फुटल्याची घटना ही समोर आली. यामध्ये वैयक्तिक फायद्यासाठी झालेली गोपनीयतेचा भंग, खाजगी क्लास चालकांचे संगनमत आणि गरीब विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत होणारा खेळ यावरती तीव्र असं भाष्य कांगणे सरांनी केलं. MPSC ड्रग इन्स्पेक्टर परीक्षेचा पेपर एका कर्मचाऱ्याने आपल्या प्रियसीसाठी फोडल्याची धक्कादायक बाब समोर आली. सुरुवातीला या विरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यार्थ्यांवर मानहानीचे दावे करण्याची धमकी देण्यात आली. MPSC आयोगाने अखेर पेपर फुटल्याची कबुली दिली. हा गुन्हा केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित नसला तरी तो संपूर्ण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार आहे. कारण गुन्ह्याचं स्वरूप हे गांभीर्यानेच मोजावं लागतं. या पेपर फुटीमुळे
केवळ कर्मचारीच नाही तर खाजगी क्लास चालकांचा देखील समावेश असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. केवळ मोटिवेशनल भाषण देऊन गरिबांच्या मुलांचं दिशाभूल करणाऱ्या आणि भ्रष्ट मार्गाने संपत्ती जमा करणाऱ्या क्लास चालकांची सखोल अशी चौकशी होणं गरजेची असल्याचं कांगणे सर म्हणतात. प्रशासनातील काही भ्रष्ट अधिकारी बकासूर हे या सर्वसामान्यांचं शोषण करत असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी कांगणे सरांनी केली आहे. टीईटी आणि तलाठी भरतीसारख्या परीक्षांचे पेपर वारंवार फुटतात आणि हे व्यवस्थेचं अपयश असल्याचं कांगणे सरांचं म्हणणं आहे. जेव्हा आमदार खासदार फुटतात तेव्हा पेपर फुटणं अगदी साधी गोष्ट होऊन बसली आहे या महाराष्ट्रात, अशी टीका यावेळेस कांगणे सरांनी केली. अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी केवळ कायदे करून चालणार नाही तर त्यांना कडक अंमलबजावणी देखील झाली पाहिजे. तर मंडळी, पुढे काय केलं पाहिजे हे देखील त्यांनी सांगितलं आहे. संबंधित प्रशासकीय अधिकारी यंत्रणेतील जबाबदार व्यक्तींनी तातडीनं राजीनामे द्यावेत. पेपरफुटीमध्ये सहभागी असलेल्या खाजगी क्लास चालकांच्या संपत्तीची सखोल अशी चौकशी करण्यात यावी असं ते म्हणतात. दोषी आढळणाऱ्या व्यक्तींना जन्मठेपेची शिक्षा होईल अशी तरतूद कायद्यात करून त्याची अंमलबजावणी केली पाहिजे असं ते म्हणतात. पीडित विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी पुन्हा एकदा पारदर्शक पद्धतीने परीक्षा आयोजित करून अभ्यासासाठी पुरेसा वेळ हा देण्यात यावा असं त्यांचं म्हणणं आहे. पेपरफुटीचा कायदा केवळ कागदावर न ठेवता त्याची प्रत्यक्ष आणि कडक अशी अंमलबजावणी ही केली पाहिजे असं त्यांचं मत आहे. पेपरफुटी ही केवळ तांत्रिक चूक नसून ती लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्यासोबत केलेली क्रूर अशी थट्टा आहे असं ते म्हणतात. जोपर्यंत प्रशासनातील बकासूर प्रवृत्तींना ठेचलं जात नाही आणि दोषींना जन्मठेपेसारखी शिक्षा होत नाही तोपर्यंत गरीब विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळणार नाही असं यावेळेस कांगणे सरांनी सांगितलं. मंडळी, याबद्दल तुमचं मत काय, तुम्हाला काय वाटतं, कमेंटमध्ये नोंद करा. व्हिडिओ आवडला तर शेअर जरूर करा. धन्यवाद.